येणाऱ्या काही दशकात जागतिक तापमानात 2 अंश सेल्सिअसची वाढ होण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. असं झालं तर भारतीय शेतीवर मोठा विपरीत परिणाम होईल अशी शक्यता जागतिक बँकेनं व्यक्त केली आहे. तापमान वाढीमुळे भारतात शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती व्यक्त होतीये. याची तीव्रता कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक, कार्यक्षम आणि शाश्वत जल, ऊर्जा आणि शेती व्यवस्थापनाची गरज व्यक्त करण्यात येते. शेतकऱ्यांची सावकाराच्या कचाट्यातून मुक्तता करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली भूविकास बँक कर्ज वसुली थकल्यानं बंद आहे. राज्य सरकारनं भूविकास बँकेची सर्व कर्जे माफ करून पुन्हा ही बँक सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. शेतकरी संघटनेच्या वतीनं सहकार आयुक्त यांना या संदर्भात निवेदनही देण्यात आलंय. 20 जून अखेर देशात 1,10,00,000 हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्याची माहिती केंद्रीय कृषी विभागानं प्रसिद्ध केली आहे. या कालावधीपर्यंत सामान्य पेरणी स्थितीच्या तुलनेत यंदा सुमारे 12,00,000 हेक्टरवर जादा पेरणी झाली आहे. भात, कडधान्य पीक, तेलबिया, कापूस या पिकांचं क्षेत्र वाढलंय. येणाऱ्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. तसंच गोवा, कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय.